इंग्लंडच्या राणीचा मुलगा म्हणजेच डिक ऑफ कॅनॉट भारतात आला तेव्हा त्याच्या सन्मानात पुण्यात एक मोठी मेजवानी आयोजित केली होती। तिथे देशातील तमाम राज्ये आणि उच्चभ्रू मंडळी नटून थटून गेली होती। पण या झगमगाटात एक माणूस मुद्दाहून फाटक्या कपड्यात गेला। त्या माणसर तिथे जाऊन ब्रिटिशांची लाचारी किंवा स्तुती केली नाही, तर अत्यंत बाणेदारपणे त्या ड्यूकला सुनावलं, खरा भारत या सुटापुटातील लोकांचा नसून फाटक्या कपड्यातील शेतकऱ्यांचा आहे। तुम्ही त्यांच्या भल्यासाठी काम करावं हा निरोप तुमच्या राणीला सांगा। हा दरारा आणि आपल्या रयतेविषयीचा स्वाभिमान असणारा माणूस म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। 11 एप्रिल 2026 दिवसापासून महात्मा फुले यांचं द्विजन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे। आज आपण पाठ्यपुस्तकात रंगवलेल्या प्रतिमेच्या पलीकडचे अत्यंत बंडखोर, धोरणी आणि आधुनिक खरेखुरे ज्योतिराव फुले समजून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांचं टिपिकल चरित्र माहिती आहे। ते कोण होते, कसे होते, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली, मुलींची पहिली शाळा काढली वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात। पण महात्मा फुले यांचं चरित्र एनजीओ टाईप आहे। त्यातून आपल्याला फुल्यांचं खरं रूप, त्यांचं काम यांची ओळख होत नाही। त्यामुळेच आपण 6 मुद्द्यांच्या आधारे महात्मा ज्योतिराव फुले यांचं चरित्र समजून घेणार आहोत। पहिला मुद्दा, समाज सुधारक नव्हे, ज्ञाननिर्माते। आपल्या शाळेतल्या पुस्तकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना केवळ शाळा काढणारे समाज सुधारक एवढ्याच एका चौकटीत अडकवून ठेवले। पण हे ज्योतिराव फुले प्रस्थापित ज्ञानाला आणि शोषक व्यवस्थेला थेट आव्हान देणारे खरे ज्ञाननिर्माते होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर एका मुलाखतीत सांगतात की ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळेचा अभ्यासक्रम पाहिला तर आजच्या शिक्षण तज्ञांनाही थक्क व्हायला होतं। त्यांच्या शाळेत मुलांना केवळ लिहिता वाचता येणं एवढंच शिकवलं जात नव्हतं, तर कर्जबाजारी होऊ नये याविषयी आर्थिक साक्षरतेचे धडेही दिले जात होते। भूगोल, इतिहास, गणित यांसारखे विषय तळागाळातील मुलांना शिकवून त्यांनी एका नव्या विकिपीडियाचा पाया रचला। तळाकडून वर जाणाऱ्या शिक्षणाचा विचार त्यांनी ब्रिटिश हंटर कमिशन समोरही मांडला होता। दुसरा मुद्दा, उक्ती आणि कृतीतील साम्य। तत्कालीन काळात अनेक मोठे समाजसुधारक होऊन गेले, पण त्यातील बहुतांश जण हे केवळ वैचारिक गप्पा मारणार होते। पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आल्यावर त्यांनी सनातनी समाजाच्या दबावापुढे माघार घेतली। त्यामुळे समाजसुधारकांची करते आणि बोलते अशी विभागणी केली जायची। फुले आंबेडकरी विचारांचे अभ्यासक केशव वाघमारे याच विरोधाभासावर बोट ठेवताना सांगतात, एका मोठ्या प्रस्थापित समाजसुधारकाने स्वतःच्या बालविधवा बहिणीचा विवाह लावून देण्यास नकार दिला, मात्र स्वतः वयाच्या 31व्या वर्षी एका 11 वर्षाच्या मुलीशी विवाह केला। या उलट ज्योतिरावांचं मोठेपण हे त्यांच्या उक्ती आणि कृतीतील एक वाक्यतेत होतं। समाजात सनातनी ब्राह्मण विधवांची होणारी परवड थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं। तिथे एका ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या मुलाला त्यांनी अत्यंत धाडसानं दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत। मृत्यूपत्रात स्वतःच्या सनातनी नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यापासून रोखण्याची कायदेशीर तरतुदी त्यांनी करून ठेवली होती। परिणामी ज्योतिरावांच्या निधनानंतर खुद्द सावित्रीबाईंनी हातात टिटवे धरून अंत्यसंस्काराचं नेतृत्व केलं। जगाच्या इतिहासात एका स्त्रीने आपल्या पतीच्या चितेला अग्नी देण्याची ही बहुधा पहिल्या मोठ्या घटनांपैकी एक होती। तिसरा मुद्दा, स्त्री पुरुष समानतेचा नवा आदर्श, सवत्त विरुद्ध सवता। महात्मा फुले यांनी आपल्या घरातूनच स्त्री पुरुष समानतेचा आधुनिक अर्थ प्रस्थापित केला। सावित्रीबाईंना मूळ बाळ होत नसल्यानं कुटुंबातून दुसऱ्या लग्नाचा आग्रह होऊ लागला। त्यावर ज्योतिरावांनी रोकड सवाल केला। फुले आपल्या घरातल्या मंडळींना म्हणाले, वैद्यकीय तपासणीत माझ्यातच दोष आढळला तर तुम्ही सावित्रीबाईंना दुसरा नवरा म्हणजे सवता आणून देणार का? याबद्दलच वाघमारे म्हणतात की सवत हा शब्द मराठीत होता, पण सवता हा नवा शब्द देऊन ज्योतिरावांनी पुरुषसत्ताक मानसिकतेला मोठी चपराक लगावली। फुले दाम्पत्याच्या नात्यातील सौंदर्य उलगडताना डॉक्टर कुंभोजकर सांगतात की हे नातं अत्यंत मैत्रीपूर्ण होतं। सावित्रीबाई महात्मा फुल्यांना प्रेमाने शेठजी म्हणत। सावित्रीबाई शाळेत जाताना त्यांच्यावर चिखलफेक होऊ लागली तेव्हा ज्योतिरावांनी त्यांच्या संरक्षणासाठी एका शिपायाची नेमणूक केली। संस्थेच्या आर्थिक व्यवहारात सावित्रीबाईंच्या देणग्यांची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांनी स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याचा सन्मान केला। दुष्काळाच्या काळात पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे सुरू केलेल्या अन्नछत्राची जबाबदारी सावित्रीबाईंनी एकटीने अनेक महिने सांभाळली आणि ज्योतिरावांनी त्यांना एका सक्षम जोडीदाराप्रमाणे पूर्ण मोकळीक दिली। चौथा मुद्दा, शिवरायांचे कुळवाडी भूषण रूप। छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचं लोककल्याणकारी रूप जगासमोर आणण्याचं ऐतिहासिक काम ज्योतिरावांनी केलं। ज्येष्ठ फुले अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यावर अतिशय महत्त्वाचा प्रकाश टाकतात। पत्रकार राजू परोळेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत हरी नरके सांगतात, महाराजांवर सर्वात पहिल्यांदा पोवाडा रचून फुले यांनी शिवरायांना कुळवाडी भूषण म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि रयतेचा राजा म्हणून जगासमोर मांडले। प्रस्थापित मानसिकतेने शिवाजी महाराजांचा इतिहास एका विशिष्ट धार्मिक चौकटीत अडकून ठेवला होता। ती चौकट ज्योतिरावांनी मोडून काढली। शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर ज्योतिराव केवळ लेखणीतून नाही तर रस्त्यावर उतरून लढले। केशव वाघमारे यांच्या मते ओतूर येथे फुलेंनी शेतकऱ्यांचा सलग 3 वर्ष चालवलेला एक मोठा संप घडवून आणला। शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण करणाऱ्या पुरोहितांच्या शेतात काम नका करू आणि त्यांच्याकडून विवाह विधी करून घेऊ नका असं रोकड आव्हान त्यांनी केलं। याचा परिणाम म्हणून विधींसाठी 20 रुपयांची मोठी
फी घेणारे पुरोहित अवघ्या 4 आण्यावर आले. खडकवासला धरणाचं पाणी पिकासाठी वाईट असतं हा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः मांजरी इथं 60 एकर जमीन घेतली आणि धरणाच्या पाण्याचा वापर करून आधुनिक बागायती शेतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवून दिले. 5वा मुद्दा, पैशाच्या आरोपातील फोलपणा आणि अफाट संपत्ती. महात्मा फुलेंवर कायम एक अत्यंत चुकीचा आरोप केला जातो की त्यांनी शाळा चालवण्यासाठी इंग्रजांकडून देणग्या घेतल्या. यावरच केशव वाघमारे सडेतोड उत्तर देताना सांगतात, वास्तविक पाहता फुले अत्यंत मोठे आणि श्रीमंत व्यावसायिक होते. ते पुण्याचे नियुक्त सदस्य होते. तसंच मोठे बांधकाम कंत्राटदार होते. खडकवासला धरण, येरवड्याचा पूल आणि कात्रजचा बोगदा अशा अनेक बांधकामांना त्यांनी साहित्य पुरवलं होतं. ब्रिटिश बनावटीच्या चुलींची एजन्सी त्यांच्याकडे होती, ज्यातून त्यांची त्या काळी रोज 100 रुपयांची कमाई होत. पुण्यामध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा स्वतः कमवलेला प्रचंड पैसा त्यांनी समाजासाठी सरळ हाताने खर्च केला. धनकवडी आणि हडपसर इथे त्यांनी सलग 2 वर्ष अन्नछत्र चालवलं आणि रोज 2000 लोकांना मोफत जेवण दिलं. स्वतःची सर्व संपत्ती त्यांनी समाजातील उपेक्षितांसाठी पणाला लावली. आणि 6वा मुद्दा, ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्धचा लढा. महात्मा फुले यांचा लढा हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरुद्ध किंवा जन्माने ब्राह्मण असलेल्या माणसाविरुद्ध कधीच नव्हता. प्राध्यापक हरी नरके हाच मुद्दा अतिशय स्पष्टपणे अधोरेखित करताना सांगतात की फुलेंचा लढा हा विषमतेला खत पाणी घालणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध होता. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना तुरुंगवास झाल्यावर त्यांच्या जामिनासाठी 10,000 रुपयांची तयारी फुलेंनी ठेवली होती. एवढंच नाही तर त्यांच्या सुटकेनंतर सत्यशोधक समाजाच्या वतीने त्यांची मोठी मिरवणुकी काढण्यात आली होती. सत्यशोधक समाजाच्या परंपरेवर प्रकाश टाकताना केशव वाघमारे सांगतात की सत्यशोधक समाजात प्रवेश करताना घेतली जाणारी तळी उचलण्याची प्रथा ही कृषी संस्कृतीचा भाग आहे. ही सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरं आहेत आणि मी सर्वांशी बंधुभावानेच वागेन ही शपथ घेऊन खऱ्या अर्थानं विवेकी माणसाची निर्मिती केली जात होती. विवाह सोहळ्यासाठी त्यांनी अत्यंत साधी आणि स्त्री पुरुष समानतेची शपथ देणारी मराठी मंगलाष्टका रचली. ही मराठी मंगलाष्टका म्हणजे आजच्या रजिस्टर पद्धतीचा एक वैचारिक सुरुवात मानली जाते. थोडक्यात काय तर महापुरुषांचा वारसा हा रक्ताच्या नात्याने नाही तर विचाराने आणि संघर्षाने चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि संत कबीर यांच्यासोबत महात्मा फुले यांना आपले तिसरे गुरु मानले. फुल्यांचा हाच समतेचा, न्यायाचा आणि विवेकाचा विचार पुढे संविधानाच्या रूपाने या देशाचा भक्कम पाया बनला. ज्योतिरावांचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना आज समाजातील द्वेष, विषमता आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी ज्योतिरावांचा हा परखड आणि विज्ञानिष्ठ विचार घराघरात पोहोचणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे रूप तुम्हाला माहित होतं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना नाही तर आपल्या फॅमिली ग्रुपवरही शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.